कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आम्हांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपला प्रवास कसा असावा। प्रत्येकाला वाटतं आपल्याला सर्वात जास्त शक्ती मिळावी आणि प्रत्येकाला वाटतं त्या शक्तीचा जास्तीत जास्त दुरुपयोग आपण करावा, सदुपयोग नाही, दुरुपयोग करावा, जेणेकरून त्या शक्तीनं माझं घर सोन्याचं व्हावा, मला जे जे वांछिले ते ते प्राप्त व्हावा। मग एखाद्याला वाटलं मिश्रीचा डबा पाहिजे तर ते मिळावा, एखाद्या बाप्या मंडळीला वाटलं की देव पावला आता चला एक क्वार्टर मारूया तर ते मिळावं, एखाद्याला वाटतं की माझ्याकडे ज्ञान खूप आहे, ते ज्ञानाचा कसा एखाद्याला टोपी घालण्यासाठी उपयोग करता येईल, एखाद्याला फसवण्यासाठी कसा उपयोग करता येईल तर करावा, असं प्रत्येकांना वाटतं। आणि क्षणिक सुखासाठी आयुष्यभर केलेली पुण्याची पुंजी क्षणात आपण संपवून टाकतो, क्षणात आपण संपवून टाकतो आणि काही कालावधीनंतर मात्र आपण पालत्या घागरीत पाणी, परत पालत्या घागरीत पाणी, परत आपल्याकडे काय नसतो, केवळ आपल्या अज्ञानीपणामुळे, केवळ आणि केवळ आपलं आचरण शुद्ध नसल्यामुळे मिळालेली पुंजी पुण्य क्षणात आपण संपवून टाकतो। जर आपल्याकडे ज्ञान उत्तम असेल तर उत्तम ज्ञान असेल तर उत्तम असा सुंदरसं ज्ञान आपल्याला प्राप्त होतो। नुसतं ज्ञान प्राप्त करून काय उपयोग होणार नाही। ज्ञान तर जन्मलेल्या बाळापासून ते मृत्यूच्या क्षणापर्यंत सगळ्याकडे आहे, सगळ्याकडे ज्ञान आहे। जो अंगठे बहादूर म्हणतो मी विज्ञानी आहे, तो स्टँडवर हमाली करतो, तो म्हणतो माझी गठोडं कोण उचलू शकतं का, मी पण ज्ञानी आहे। एखादा करोडपती कोट्याधीश आहे ज्याच्याकडे साखरेचे गोडाऊन आहेत, ज्याला साखर खायला येत नाही, त्याला डायबिटीस आहे, डॉक्टरनी सांगतो त्याला गोळ्या खाल्ल्याशिवाय जेवता येत नाही, तो म्हणतो माझ्याकडे ज्ञान आहे। ज्ञान आहे कुणाकडं, नाही कुणाकडं, हे थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे। प्रत्येकानं वाटतं माझं ज्ञान आहे,
ज्ञानासारखं पवित्र, ज्ञानासारखं अमृत कोणाकडे नाही. पण ज्ञान खूप आहे. ज्ञान इतकं ज्ञान आहे, इतकं ज्ञान आहे. सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करतो. आंघोळ केल्यानंतर मात्र कपडे घालता घालता शेजाऱ्याच्या घरात जातो आणि शेजाऱ्याच्या घरामध्ये डोकावून पाहतो आणि आपण त्यांना ज्ञानाचा डोस पाजण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानाचा डोस पाजता पाजता त्यांच्याकडचं कसं नाश्त्याचं प्लेट माझ्याकडे येईल हे पटवण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या ज्ञानाचा आपण दुरुपयोग करतो. आपल्या ज्ञानाचा आपण बाजार मांडतो. विद्यारण्य स्वामी त्यांच्या पंचदशा या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सुंदरसं उदाहरण मी तुम्हाला देतो. त्यांनी सांगितलं, तुमच्याकडे ज्ञान आहे पण ज्ञानाप्रमाणे वागण्याची तुमची मानसिकता नसेल, जर तुमच्याकडे आचरण शुद्ध नसेल तर तुमच्या ज्ञानाला कवडीमोल किंमत आहे. तुमच्या ज्ञानाला कवडीमोल किंमत आहे. तुमच्या ज्ञानाला काही किंमत नाही. जर तुमच्याकडं आचरण नसेल काही उपयोग होणार नाही. विद्यारण्य स्वामींनी पंचदशा या ग्रंथामध्ये सांगितलेलं सुंदरसं उदाहरण खूप छोटा आहे पण खूप काही देऊन जातो. सगळ्यात कलियुगातलं पवित्र अमृत म्हणजे दूध गायचं. सगळ्यात पवित्र गायचं दूध हे कलियुगातलं अमृत म्हणलेलं आहे. जर ते अमृत जर मानवी कवटीमध्ये जर दिलं तर आपण ग्रहण कराल, आपण प्याल का? मानवी कवटी, माणसाचं मेलेल्या मड्याचं ते डोकं असतं, खोबडी, त्याच्यामध्ये जर दूध घालून तुम्हाला दिलं तर तुम्ही प्याल का? कुणाचाच आवाज येत नाही. म्हणजे प्याल नाही ना? का पिऊ शकत नाही? दूध अमृत आहे पण खोबडी वाईट आहे. तुमच्याकडे ज्ञान खूप आहे पण तुमचे आचरण शून्य आहात. तुमच्याकडे आचरणाची पद्धत सिस्टीम वेगळी आहे जी समाजाला अनुकूल नाही असं तुमचं वागणं आहे. पण तुमचं ज्ञान चांगलं आहे. तुमचं ज्ञानच तुमचं जर बदलण्याची मानसिकता नसेल, तुमचं शरीर, तुमचं देहबोली, तुमची हालचाल, तुमची वाणी जर बदलण्याचं ज्ञानामध्ये सामर्थ्य तुमचं नसेल तर तुम्ही दुसऱ्याचं काय बदलू शकताय? काहीच बदलू शकत नाही. म्हणून ज्ञान असून काही उपयोग नाही. नुसतं ज्ञान काही उपयोगाचं नाही. हे शरीर आहे मनुष्याचं. या मनुष्याच्या शरीरामध्ये खूप काही व्याधी आहेत. खूप काही व्याधी आहेत. या व्याधी झाकण्यासाठी या देहाला जर आचरणाचे संस्कार नसतील, ती जी पुंजी नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. मग आपण या देहाला सजवण्यासाठी आपण आंघोळ करतो, साबण लावतो, उटणे लावतो. याला झाकण्यासाठी अन्य प्रकारचे कपडे त्याच्यावर आवरण देतो. आतले कपडे, बाहेरचे कपडे. बरं, एवढं करूनही आपण शांत राहत नाही. आपण आरशापुढे जातो. आरशापुढे जाऊन पाहतो आपलं देह कसा, आपलं शरीर कसं आहे, व्यवस्थित नटलं का नाही, व्यवस्थित आहे का नाही. मग त्याला सुनो पावडरपासून सगळ्या प्रकारचे त्याला द्रव्य आपण ग्रहण करतो आणि ठीकठाक आहे का नाही पाहतो. हे पाहिलं म्हणजे विषय संपला? संपणार नाही. जसं या देहाला सजवताय, या देहाचे उपचार काय आहेत, स्नान संध्यापासून ते नटण्यापर्यंत जे काय उपचार आहेत
तसं सूक्ष्म शरीर आतमध्ये दडलाय. सूक्ष्म शरीर ज्ञानाच्या पलीकडे जर आपण गेला तर आपल्या सूक्ष्म शरीराला, आपल्या मनाला सजवण्यासाठी वेगळा औषध लागतो. सूक्ष्म शरीराला सजवण्यासाठी वेगळा औषध लागतं. कारण सूक्ष्म शरीर खूप विचित्र आहे. सूक्ष्म शरीराचे अनेक रोग आहेत. मत्सर, द्वेष, लोभ, अहंकार, गर्व हे सगळे चिटकलेले आहेत सूक्ष्म शरीराला. हे तुम्हाला किती जरी वर्ण नटला थटला तरी आतनं जोपर्यंत सूक्ष्म शरीराची शुद्धी होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही करता येत नाही. बाबांनो लक्षात ठेवा, काही करता येत नाही. त्याला सजवा, त्याला अलंकाराने जडवा. त्याला मोठे मोठे अलंकार आहेत, त्याचे सुद्धा त्याचे अलंकार आहेत. नाम, दान, हा नामाचा मोठा अलंकार आहे. हे अलंकार दाखवता येत नाही, पण याच्यासारखा अलंकार जगामध्ये नाही आहे. लक्षात ठेवा, ह्याच्यासारखा मोठा अलंकार जगामध्ये कुठलाही नाही आहे नामासारखा. नामाच्या रूपाने सूक्ष्म शरीराला सजवण्यासाठी तुम्ही नाम घेतला तर तुमचं अंतःकरण शुद्ध होतो. मग हळूहळू हळू त्याला चिटकलेले द्वेष, मत्सर, क्लेश, क्रोध, माया, लोभ हे सगळे हळूहळू हळू निघून जातात. तर आपल्या मार्गाने निघून जातात. केवळ नामाच्या रूपाने सूक्ष्म शरीरापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आपण सुरुवात केली तर हे सगळे विकार निघून जातात. मग तुम्ही बाहेरनं कसं सुनो, पावडर, अमुक तमुक तमुक काय 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 करताय, तर अंतःकरणाला सजवण्यासाठी सुद्धा असे नामाच्या रूपाने, दानाच्या रूपाने, अंतःकरण शुद्धीच्या रूपाने, भावेने शुद्ध भाव, शुद्ध आचार ह्या सगळ्या गोष्टीनं सजवलात तर तुम्हाला आचरण करण्याची वेगळी पद्धत नाही. तुमचं मनाला सजवणं हेच मोठं आचरण आहे. लक्षात ठेवा, हेच मोठं आचरण आहे. पुस्तक वाचलं म्हणजे ज्ञानी होतं असं नाहीये. ज्ञानातला जो सार ओळखतो तोच खरं आचरण करत असतो. दुसरा कोणी आचरण करत नाही. तुमच्याकडे ज्ञान खूप आहे म्हणूनही उपयोग नाही, आणि ज्याच्याकडे ज्ञान नाहीये, ज्याच्याकडे ज्ञान नाहीये पण आचरण खूप आहे. एखादा बघा माणूस खूप शिष्ट असतो, तो आला की आपण हसतो, तो रस्त्यानं चालला की आपल्याला हसू येतं. खूप शिष्ट, खूप काय वेगळं वेगळं आपण त्याच्या देहबोलीवरनं दाखवतो की जेणेकरून जगातलं सगळं आचरणच माझ्याकडं आहे, जगातलं सगळंच मी ठेका घेतला आहे, असं तो वागत असतो कधी कधी. बघा पंचतत्रामध्ये सांगितलेलं आहे. विद्यारण्याचा पंचदशा झाला, पण पंचतत्रामध्ये सांगितलेलं आहे एक राजा एक माकड पाळतो. एक राजा एक माकड पाळलेला असतो. तो माकड त्याला खूप प्रिय असतो, खूप प्रिय. तो झोपला तरी जवळच माकड, बसला तरी जवळच माकड, दौऱ्यावर गेला तरी जवळच माकड, शिकारीला गेला तरी माकड बरोबर, दरबारामध्ये माकड बरोबर, अष्ट दरबारामध्ये माकड बरोबर, बैठकीमध्ये माकड बरोबर, स्नान केला तरी बाथरूमच्या बाहेर बसणारा माकड बरोबर. हे माकड बरोबरच असतो सतत. तसं तुमच्याकडं पण एक माकड आहे बरं का. आता लक्षात येईल तुमच्याकडचं माकड तुम्हाला. माकड काय बरोबर असतो. माकड त्याची पिछा कधी सोडत नाही, पण माकड हा कर्मठ असतो. जसं ज्याच्याकडे ज्ञान नाहीये तो मनुष्य बघा कसं कर्मठ असतो. कर्मठचा अर्थ कळला का. कर्मठ जेणेकरून जगातलं सगळं ज्ञानच माझ्याकडे आहे. दुर्गुण जेवढे दुर्गुण आहेत सगळे दुर्गुण माझ्याकडे आहेत, कुठलाही दुर्गुण माझ्याकडे नाही असं नाहीये. त्याला कर्मठपणा म्हणायचा. एकदा राजा मस्तपैकी पंचपक्वान ढोसून तो झोपला.
तो झोपल्यानंतर पूर्वी कसे होते, दास दासिनी सेवेकरी त्यांना ते पंख्याने हवा घालायची. ते पंख्याने हवा घालत असताना दरवाजा लवकर बंद न केल्याने एक माशी तिथं आली आतमध्ये. एक माशी आतमध्ये आली आणि त्या महाराजाच्या नाकावर बसली. आता माशी नाकावर बसली. अत्यंत प्रेम करणारा कोण होता राजावर? माकड. तसं तुमच्याकडे पण माकड आहे ना, अत्यंत प्रेम करणारा, की जेणेकरून इतका प्रेम करतो की कधी कधी आपल्याला घायल पण करून जातो. कधी कधी कशा एकदा आपलीच आबरू आपल्या हातने घालून घेतो ना. आपणच आपलं सगळं नालस्ती करून घेत असतो जीवनामध्ये. मग त्या माकडाने त्या माशाला समजावून सांगितलं त्याच्या भाषेमध्ये, तू निघून जा, राजावर माझं प्रेम आहे, राजाच्या शरीरावर माझा अधिकार आहे. खूप समजावलं त्या माकडाने. पण मला सांगा, माकडाने समजवलेली भाषा त्या माशीला कळेल का हो? माशीला कळणार नाही. त्याला कळले नाही. तो माशी नाकावरनं उठायचा, गालावर बसायचा, गालावरनं उठायचा, कपाळावर बसवायचा, कपाळावरनं उठायचा, परत नाकावर बसायचा. बघा तुम्ही आता असं माशीला असं मारून बघा हाताने, तो जेवढ्या स्पीडनं हात फिरतो ना तेवढ्या स्पीडनं परत येऊन बसतो. असे आपले दुर्गुण आपल्याला चिटकलेले असतात ना, आपल्या ज्ञानाला खाऊन जातात. ज्ञानाला असे खातात ना, बस त्याचं निशाणी पण ठेवत नाहीत. आपले दुर्गुण आपल्या ज्ञानाला खाऊन जातात कर्मटपणाने. त्या माशाला मारायचं असं ठरवलं त्या माकडाने. ठरवलं, पण हाताने मारतो तर माशी जेवढा हात स्पीडने फिरतो तेवढं परत माशी येऊन बसते. त्या माकडाला आला राग. त्या माकडाने महाराजाचं तिथं तलवार होता, त्या तलवार काढलं माकडाने आणि माशी कुठं बसली होती? नाकावर. त्यांनी एक असा वार केला ना, पार महाराजांचं ते मुडकच उडालं बाहेर. तसं तुमच्या जवळचे माकडं असे आहेत ना, तुम्हाला कधी संपवतील, तुमचं अस्तित्व कधी संपवून टाकतील, काही सांगता येणार नाही बाळानो. म्हणून अधिक शहाणपणाचं कर्मटपणाचं आचरण बी कामाचं नाहीये आणि अधिक ज्ञान सुद्धा कामाचं नाहीये. दोघाची संगत असेल, दोघाचं सविनय असेल, ज्ञान आणि कर्मशुद्ध, तर मनुष्य म्हणून आपल्याला जगता येतो, नाहीतर जगता येणार नाही. जगता येणार नाही. मला ज्ञान काय? डोळे आहेत. ज्ञान कोण आहे? डोळे. तो पंगू आहे. तो कसा आहे? पंगू आहे. पंगू. त्याला चालता येत नाही ज्ञानाला, पण आचरणाला चालता येतं. आचरण हा तुम्हाला एक प्रकारची दिशा देत असतो, सुंदरस दिशा देत असतो. तो आंधळा आहे. तो कसा आहे? आंधळा आहे, पण तो दिशा देणारा आहे. मग हे दोन्हीचं सविनय कशी साधायची, ह्याची गाठ कशी घालायची? मला सांगा, डोळस माणूस जर कर्मटवाल्याच्या खांद्यावर जर बसला आणि ज्ञानाने तो दिशा द्यायला लागला, तर कर्मट सुद्धा आचरण शुद्ध करतो. कारण दिशा देणारा कोण आहे? पंगू माणूस, खांद्यावर बसलेला माणूस. खांद्यावर बसलेला माणूस हा पंगू आहे, पण डोळे आहेत. डोळस मनाने खालच्याला तो सांगतो, तू इकडं जाऊ नको, इकडं चल, चुकीच्या मार्गाने जाऊ नको, तुला दिशा मी देतो, ज्ञान सांगतो. पण आचरण काय करतो? ज्ञानाचं ऐकतो आणि शुद्ध आचरण करून आपलं व्यवस्थित प्रपंच, नेटकं प्रपंच मांडत असतो. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञान आणि आचरण ह्या दोन्हीचा सविनय असा आहे. या पद्धतीनं आपण सुद्धा कधी कधी काही गोष्टीकडे दुर्लक्ष केलात, ज्ञान असून ज्ञानातला विवेक जर वळखलात, कर्मटपणा जर सोडलात, इकडं आचरण आणि इकडे विवेक,
ह्या दोघाच्या सविनयाने आपलं प्रपंच नेटकं चालतो.